नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपले स्वागत आहे। MIDC परिसरातल्या आठरे पाटील बालवसतिगृहात एक धक्कादायक घटना घडली आहे। वसतिगृहात शिकणाऱ्या साईराज गणेश बाबरे या 8 वर्ष लहान मुलाचा विजेचा झटका लागून मृत्यू झालाय। वडिलांचा आधार नसल्यानं आणि घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं साईराजच्या आईनं काही दिवसांपूर्वी आठरे पाटील वसतिगृहामध्ये दाखल केलं होतं। आज सकाळी वसतिगृहातून त्याच्या घरच्यांना फोन आला की हॉस्पिटलमध्ये तुम्ही तात्काळ या। त्यानंतर आई आणि नातेवाईक रुग्णालयात आले असताना साईराजचा विजेचा झटका लागल्यानं मृत्यू झाला असल्याची माहिती वसतिगृहातील व्यवस्थापकांनी दिली। ही माहिती मिळताच साईराज यांचे आई आणि नातेवाईकांना मोठा धक्का बसलाय। त्यानंतर जिल्हा पोलीस अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे यांची वैभव ढाकणे व साईराजच्या कुटुंबियांनी भेट घेऊन चंद्रभान आठरे पाटील ग्राम नवोदय ट्रस्ट संचालित शैक्षणिक बालगृहामधील प्रशासनाचे सखोल चौकशी करून चौकशीमध्ये दोषी व्यक्ती विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यास मागणी केली आहे। साईराज गणेश बाबरे हा चंद्रभान आठरे पाटील या बालगृहामध्ये हॉस्टेलमध्ये होता। आज सकाळी त्याचा हॉस्टेलमधून फोन आला, आम्हाला हॉस्पिटलला बोलवलं। हॉस्पिटलला गेल्यानंतर तो एक्सपायर झालेला होता। मग आम्ही त्याचं पोस्टमॉर्टम झालं, नंतर त्याची बॉडी इथं MIDC पोलीस स्टेशनला घेऊन आलो। त्यानंतर जबाब नोंदवला, पण आम्हाला इथं चौधरी साहेब यांनी सांगितलं की FIR नंतर चौकशी केल्यानंतर तुम्हाला दिली जाईल। त्यांनी FIR पुढची FIR नोंदून घेतला नाही, त्यांनी FIR नोंदून नाही घेतला। त्यांनी FIR नोंदून घेऊन पुढची कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा ही विनंती। आज चंद्रभान आठरे पाटील नवोदय बालगृहामध्ये एका 8 वर्षीय मुलाची साईराज गणेश बाबरे या 8 वर्षाचा मुलगा आहे, त्याचा एक करंट लागून मृत्यू झाला। नातेवाईकांचं सगळ्यांचं म्हणणं असं आलं, तिथले जाऊन माहिती घेतल्यानंतर तर त्या बालगृहाचे जे प्रशासन आहे त्यांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली। की एवढे मुलं त्या ठिकाणी शिकत असतात, अशा प्रकारे जर शिक्षण संस्था असेल, कुठं असेल, आपले पालक आपल्या मुलांना त्या ठिकाणी त्यांच्या भरोश्यावरती ठेवतात आणि त्यांच्या एका हलगर्जीपणामुळे आज 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे। तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी पोस्टमॉर्टम रिपोर्ट वगैरे सगळं झालं, गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही MIDC पोलीस स्टेशन या ठिकाणी आलो होतो। या ठिकाणी API चौधरी साहेब यांनी मुलाच्या आईचा या ठिकाणी जबाब घेतलेला आहे। त्याच्यावरती चौकशी करून त्यावर चौकशी करून ते म्हटलं आम्ही गुन्हा दाखल करू, अकस्मात मृत्यूची नोंद या ठिकाणी केलेली आहे। तर या ठिकाणी गुन्हा दाखल झाला नाही, तर आम्ही नातेवाईक कसं आता काय असेल अंत्यविधी करून घेऊ। लहान मुलगा आहे, त्याच्या घरचे सुद्धा खूप म्हणजे डिस्टर्ब आहे, मुलाला वडील पण नाही आहेत, अशी परिस्थिती आहे। तर या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी जबाब दिला आहे। तर पोलीस प्रशासनाने आम्हाला गुन्हा दाखल करू या ठिकाणी आम्हाला जबाब घेऊन सांगितलेलं आहे। तर लवकर त्यांनी जर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही या ठिकाणी आंदोलन करू आणि त्या बालगृहावरती आता कडक कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून जे भविष्यात जे मुलं त्या ठिकाणी आपण त्यांच्या भरोश्यावरती टाकतो त्या ठिकाणी एक सिक्युरिटी सेफ्टी त्या ठिकाणी भेटली पाहिजे, एवढीच आमची या ठिकाणी मागणी आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर।